तर नमस्कार मंडळींनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं असं मनपूर्वक असं स्वागत. तर चला, तर आता आपण मयुरेश्वर मंदिरापाशी पोहोचलेलो आहे मोरगाव या ठिकाणी. तर आता आपण मंदिराकडे निघणार आहे आता. चला, तर इथं भाविक भक्त पूजेचे साहित्य फुलं ही घेताना दिसतात आपल्याला. आणि आता हे आपण मंदिराकडे चाललेलो आहे. तर समोर आपल्याला भव्य असं मोठं मूषक हे दिसतंय आपल्याला. आता आपण मूषकांचं दर्शन घेऊन आता वरती चाललेलो आहे. आणि समोरच असं श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव असं हे लावलेली पॅम्पलेट आहे. आणि वरनं मंदिराच्या समोरच अशी भव्य अशी कमान. आणि इथे समोर आपल्याला नंदीचं दर्शन घ्यायला भेटलंय. आणि आता त्यानंतर आता आपण जाणार आहे मंदिराच्या आतमध्ये. तर चला, तर आपण पाहूया मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. आणि समोरच असं आपल्याला मयुरेश्वराचं मंदिर दिसतंय. आणि मस्त असं नक्षीकाम केलेलं एकदम प्राचीन मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, पहिल्यांदा अष्टविनायक करायचं असेल तर पहिल्यांदा मोरगाव इथूनच आपल्याला प्रवासाची सुरुवात करावी लागते. कारण की अष्टविनायकातला हा पहिला गणपती आहे की जिथं आपण आलेलो आहे. आणि तिथलं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आणि आपण आता सध्या दर्शन घेतलेलं आहे बाहेरूनच. आणि त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी खूप काही गर्दी असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्यावं लागते. कारण की आपल्याला एका दिवसात 4 ते 5 ठिकाणी असं जायचं आहे फिरण्यासाठी. तर आपल्याला खूप काही अशी गर्दी पाहायला भेटत आहे, त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेणार आहे. आणि मस्त असं ही की इथलं दृश्य, निसर्ग आणि भाविक भक्तांची गर्दी. आणि त्यानंतर इथलं प्राचीन असं हा इतिहास आहे. चला, तर मित्रांनो, अष्टविनायक करायचं म्हणल्यानंतर पहिल्यांदा मोरगाव गणपतीपासूनच सुरुवात करावी लागते. आणि मोरगावचा गणपती अत्यंत पावन आणि असा नवसाला पावणारा गणपती आहे. इथं एक असे भक्त होऊन गेले जे गणपती बाप्पाचे खूप मोठे भक्त होते. आणि त्यांच्या नावावरूनच गणपती बाप्पांचं नाव पडलेलं आहे. मयुरेश्वर गणपती असं नाव पडलेलं आहे. कारण की त्यांचं नाव मोरया गोसावी हे होते. आणि त्यांनी गणपती बाप्पांनी त्यांना आशीर्वाद दिला होता की तुझ्या नावावरूनच मला सर्वजण भक्त ओळखतील. हे अशा ठिकाणी आपण